भावांनो, आज एक अशी स्टोरी आणतोय की रात्री झोप लागणार नाही. 17व्या शतकातली केरळ, घनदाट जंगल आणि रात्रीचं काळोख. दोन माणसं जंगलात अडकलेली आहेत. एकाचं नाव कोरा, दुसरा त्याचा साथीदार. नदी ओलांडायची आहे पण पाणी वाढलेलं. म्हणून विचार केला रात्र इथेच काढू. पण भावांनो, या जंगलात काहीतरी आहे. काहीतरी जे दिसत नाही पण जाणवतं. अचानक कोरा गायब. साथीदार ओरडतोय, कोरा, कोरा कुठेस? आणि मग यक्षी. भूत दिसलं भावा. कोरा गेला. बिचारा कोरा पहिल्याच 5 मिनिटात गेला. पण हे तर ट्रेलर होतं. आणि मग स्क्रीनवर आलं ब्रह्मयुगम. ब्रह्मयुगम. ब्रह्म म्हणजे इल्युजन, युगम म्हणजे इरा. भ्रमाचं युग, जिथे खरं काय आणि खोटं काय कळतच नाही. मम्मुट्टीचा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये हॉरर फिल्म. भावांनो, सीट बेल्ट लावा. आता एंट्री घेतोय आपला हिरो थेवन. बिचारा थेवन पणान आहे. पणान म्हणजे गायक जो राजाला सकाळी गाणं गाऊन उठवायचा. पण युद्ध सुरू झालं, राजा मारला गेला आणि थेवन जीव वाचवायला पळाला. भूक लागलीये, पाऊस पडतोय, नदी ओलांडता येत नाही आणि रात्र झाली आहे. तेवढ्यात एक हवेली दिसली. विचार केला आत जाऊन थोडं खाऊन घेऊ. पण आत गेल्यावर आवाज आला, कोण आहे तिथे? थेवन घाबरला. हात जोडून उभा राहिला. समोर एक माणूस आला, कदुआ नावाचा. कदुआ म्हणजे या हवेलीचा नोकर. पण भावांनो, हा नोकर नाही, याच्याबद्दल नंतर सांगतो. कदुआने थेवनला आत आणलं. आणि भावांनो, काय हवेली आहे! जुनी केरळी हवेली. लाकडी खांब, अंधारात दिवे तेवतायत. एकदम हॉन्टेड वाटतंय. आणि मग एका खुर्चीत कोणीतरी बसलेलं दिसलं. अंधारात फक्त सिल्हुएट. थेवन हात जोडून उभा. माफ करा, मी चोर नाही, भूक लागली होती म्हणून आत आलो. त्या खुर्चीतला माणूस विचारतोय, तू कोण आहेस? इथे का आलास? थेवन म्हणाला, मी पणान गायक आहे. मणिक्य चरित्रम गाता येतं मला. त्या माणसाने म्हटलं, गा बघू. आणि थेवनने गाणं सुरू केलं. या जमीनदाराच्या घरात सोन्याची चमक. आणि भावांनो, मामोटी, कोडुमोन पट्टी, साक्षात मामोटी. राखाडी दाढी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, कानात एक इयररिंग. आणि असा हात करून म्हणतोय, छान लातोस. राजा असता तर सोनं चांदी दिलं असतं. पण भावांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्या कानातला इयररिंग कुठल्या कानात आहे शेवटी इम्पॉर्टंट आहे. आता थेवन या हवेलीत राहायला लागला. पट्टी खुश झाला गाण्याने. पण भावांनो, या घरात काहीतरी गडबड आहे. रात्री विचित्र आवाज येतात, शॅडोज दिसतात, कोणीतरी फिरतंय असं वाटतं. आणि एक रूम आहे जो नेहमी लॉक्ड असतो. पट्टी म्हणाला, तिथे जाऊ नकोस. थेवनला डाऊट यायला लागला. हा माणूस नॉर्मल जमीनदार नाही. विचार करा, इतकी मोठी हवेली पण फक्त एक नोकर. बाहेर कोणी येत नाही, जात नाही. पट्टी रात्री काहीतरी करतो, मंत्र वाचतो, विचित्र रिच्युअल्स. कदुआ सांगतो, इथून जाता येत नाही, नदी ओलांडता येत नाही. थेवन विचार करतोय, मी अडकलोय का? हे घर हॉन्टेड आहे का? भावांनो, गाणं गायला गेला होता, जीवावर आलं. एक दिवस पट्टीने एक वाक्य म्हटलं,
जे खूप इम्पॉर्टंट आहे. जन्माने नाही कर्माने माणूस ब्राह्मण होतो. हे वाक्य लक्षात ठेवा, शेवटी याचा अर्थ कळेल. थेवन इन्व्हेस्टिगेट करायला लागला. या घरात काय सिक्रेट आहे? रात्री लॉक्ड रूम जवळ गेला. आतून विचित्र आवाज. आणि कदुआ हा नोकर पण स्ट्रेंज वागतोय. जणू तो पण काहीतरी प्लॅन करतोय. भावांनो, या हवेलीत 3 माणसं आहेत आणि तिघांचेही हिडन एजेंडाज आहेत. आणि मग एक रात्र आली जेव्हा सगळं बदललं. कदुआ थेवनला म्हणाला, तू मला ट्रॅप करायला आलास? थेवन म्हणाला, मी तर गायक आहे. पण कदुआने त्याला त्या लॉक्ड रूममध्ये नेलं. भावांनो, आत काय होतं? कवट्या, हाडं, विचित्र गोष्टी लटकलेल्या, मेणबत्त्या. हे तर काळ्या जादूचं रूम आहे. पट्टी तांत्रिक आहे. कदुआ म्हणाला, सूर्योदयापूर्वी आपल्याला पट्टीला हरवायला हवं. थेवन कन्फ्युज्ड. पण का? पट्टी तर जमीनदार आहे. कदुआ म्हणाला, तो जमीनदार नाही, तो राक्षस आहे. शेकडो वर्षांपासून जगतोय आणि त्याचं कुठलंही खोटं विश्वास नको करूस. दोघं पट्टीला शोधायला निघाले. हातात मशाल, अंधारात चालतायत. कुठे तो? बाहेर ये. आणि मग पट्टी प्रकट झाला. अंधारातून आवाज आला, मला ऑर्डर कोण देतोय? आणि मग भावांनो, प्लॉट ट्विस्ट. कदुआ ओरडला, मी साधा हरामी नाही. माझ्या नसांमध्ये कडुमोन पट्टीचं रक्त वाहतंय. काय? कदुआ हा पट्टीचा मुलगा आहे? पण थांबा, स्टोरी अजून डार्क आहे. पट्टीने त्याच्या स्वतःच्या मुलीसोबत, म्हणजे कदुआची आई ही पट्टीची मुलगी होती. पट्टीने संपूर्ण कुटुंब मारलं, पण कदुआ वाचला. आठवतंय? जन्माने नाही कर्माने ब्राह्मण. कदुआ म्हणाला, मी आलोय या राक्षसाला कैद करायला, त्याची पॉवर घ्यायला. दासीच्या पोटी जन्मलेला मुलगा आता मालक बनायला आलाय. भावांनो, विलेन वर्सेस विलेन, बाप विरुद्ध मुलगा, पॉवरसाठी लढाई. फायनल बॅटल सुरू. कदुआकडे मंत्रच आहेत पट्टीला सबड्यू करायला. पण पट्टी इतका सोपा नाही. पट्टी मॅन्युप्युलेट करायला लागला. इमोशनल ब्लॅकमेल. बाळा, माझ्या चुकांची माफी माग. ये, बापाजवळ ये. मॅन्युप्युलेशन तर त्याचा बिझनेस आहे. कदुआ स्मार्ट आहे. म्हणाला, मला माहित आहे तू कोण आहेस, खोटं बोलू नकोस. थेवन बिचारा मध्येच अडकलाय. दोन्ही बाजूंनी डेंजर. तो विचार करतोय, कोणाला सपोर्ट करू? दोघेही डेंजरस आहेत. कदुआ ओरडला, वराही पेटी आण. वराही पेटी म्हणजे पट्टीची सगळी पॉवर जिथे स्टोर्ड आहे. पट्टी म्हणाला, उघडू नकोस, उघडलीस तर मरशील. पट्टीने श्राप दिला, ही पॉवर तुला मिळायला नको, विजेच्या कोपात पडशील. पण कदुआने ऐकलं नाही. पेटी उघडली. पॉवर ट्रान्सफर सुरू. पट्टी वीक होतोय. आणि भावांनो, कदुआने जिंकलं. बघा, छातीवर रक्त, डोळ्यात पॉवर आणि तोंडातून शब्द. आता मीच तुझा मालक. थेवन भीक मागतोय. आमटी घालू नकोस, पॉवर करप्ट करते. जो कोणी पॉवर घेतो तो करप्ट होतो, तू पण होशील. पण कदुआ ऐकायला तयार नाही. हे माझं लीगल राईट आहे, आडवा आलास तर तुलाही मारीन. पॉवर मिळाली,
पण किंमत काय असणार? कदुआ जिंकला. पट्टी संपला, आता फक्त हवेलीतून बाहेर पडायचं. नदी ओलांडली की मोकळा. पण थांबा, थेवनने एक गोष्ट नोटीस केली. तुझ्या कानातलं इयरिंग डाव्या कानात नव्हतं का? काय? इयरिंग दुसऱ्या कानात आहे? कदुआ नदीत उतरला आणि अचानक आकाशात ढग जमले. वीज चमकली, थंडर. पट्टीचा श्राप खरा झाला. काय झालं? हा वेडा माणूस कोण? भावांनो, ट्विस्ट असा आहे, इयरिंग स्विच झालं म्हणजे पट्टीचा आत्मा कदुआत गेला. कदुआने पट्टीला मारलं नाही, पट्टी आता कदुआच्या शरीरात जगतोय. आणि बिचारा थेवन, तो बघतच राहिला ब्रह्मायुगम, भ्रमाचं युग, जिथे कोण जिंकला कोण हरला कळतच नाही. पॉवरसाठी लढाई, पण शेवटी पॉवरने सगळ्यांना खाल्लं. भावांनो, मम्मुट्टीची एकदम सॉलिड ॲक्टिंग, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये हॉरर, मल्याळम सिनेमाची पॉवर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि हो, रात्री जंगलात फिरताना जमीनदाराच्या हवेलीत जाऊ नका. कोण तांत्रिक निघेल सांगता येत नाही. पुढच्या रिकॅपमध्ये भेटू. तोपर्यंत रिकॅप रागा.